पावसाळा सीझन चालू आहे मंडळी, बाहेर पाऊस पडत आहे. काहीतरी चमचमीत खायची इच्छा झाली आहे. तुम्हाला पण झाली असेलच ना? तर चला तर मग बनवूया घरातील वेगवेगळ्या धान्यापासून बनवलेली सोपी अशी दही पराठा रेसिपी. त्याआधी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. एका ताटात 1 वाटी ज्वारी, 2 वाटी तांदूळ, 1 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी शाबू दळणासाठी ठेवून दिलेला आहे. आता तयार आहे दळण आपलं. मी 2 वाट्या पीठ काढून घेतलेले ताटामध्ये. हिरवी मिरच्या 10-12, आलं लसूण तुकडे, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. आता आपण लाल तिखट 2 चमचे, जिरं 1 चमचा, तीळ 2 चमचे, हळदपूड 1 चमचा, हिंग थोडंसं, जिरे आणि मीठ घेतलेलं आहे. आपण त्या 2 वाटी पिठामध्ये आता आपण कोथिंबीर व मेथी जी चिरून घेतलेली आहे आपण बारीक, ती पसरवत आहोत. आलं लसूण पेस्ट तयार करून घ्यायची बाकी आहे. ती मी घेणार आहे आता. हो, आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. आता आपण त्यामध्ये जे काही हळद, मीठ वगैरे घेतले, मीठ टाकू चवीनुसार. हळद टाकलेली आहे, हिंग टाकलेला आहे, चटणी थोडीच टाकलेली आहे आणि जे काही जिरं वगैरे घेतलं होतं ते आणि चिमूटभर ओवा टाकलेला आहे. आता आपण एकजीव करून घेऊ. मस्तपैकी एकजीव झालेला आहे. त्यामध्ये आता आपण पाणी घालून, थोडं थोडं पाणी घालून हळूहळू मळून घ्यायचं आहे. आता आपलं पीठ तयार आहे. त्यामध्ये आपण थोडं तेल घालू आणि हलकेच मळून घेऊ. हातालाही आपण थोडं तेल लावू शकतो. झालेलं आहे आता आपलं पीठ तयार. आपण बघू शकता. पाच 10 मिनिटासाठी आपण तो झाकून ठेवायचं आहे. 5-10 मिनिटं झालेले आहे. आता आपण उघडून बघू शकतो. वाव, मस्त झालेलं आहे ते. हा बघा, आपण थोडं तेल लावून घेऊ हाताला, किंवा नाही घेतलं तरी पण चालेल, पण चिकटू नये म्हणून थोडं तेल लावून घ्यायचं आपण. हो, मस्तपैकी आपण आता गोळे छोटे छोटे तयार करू. तर आपण छोटे धपाटे करणार आहोत, म्हणजे पराठा करणार आहोत आपण. त्याला आपण धपाटे बोलू शकतो. आमच्या गावाकडे धपाटे म्हणतात त्याला. गॅस लावून घेऊ. मी गॅसवरती तवा ठेवत आहे. कढई नाही माझ्याकडे. त्यामध्ये आता तेल ओतू. आपले गोळे तयार आहे. ते आता आपण कापून घेणार आहोत. एक प्लेट घेऊ. त्या प्लेटला थोडंसं तेल लावू आपण आणि थापून घेऊ. खूप पसरवायचं आहे हलक्या हाताने. आता मी तेलामध्ये तो सोडलेला आहे. बघा कसा मस्त दिसतो तो. गॅस आपण मध्यमच ठेवायचा आहे. जास्त मोठा नाही, जास्त मंद पण नाही. हो, आपण परतवून घेऊ. झालेला आहे आपला पराठा तळून. बघू शकता तुम्ही छान लाल रंग येईपर्यंत तळून झालेला आहे. आणखी थोडे सोडते मी त्यामध्ये.
पहा किती छान दिसत आहेत ना पराठे. तयार झाले. आता आपण ते दह्यासोबत सर्व करणार आहोत. या तर मग मंडळी चव चाखायला. येत आहे ना.